म्हणजे 2 रुपये 3 रुपये पोह्याची डिश होती तेव्हापासून आता 25 रुपयेपर्यंत आले, पण चव तीच आहे. आज मी तुम्हाला घेऊन आले टिळक रोडवर ब्रेकफास्टसाठी अशा एका गाडीवर ज्याला 50 वर्ष कंप्लीट झालेत बस. आणि इंटरेस्टिंगली दर वाराप्रमाणे त्यांचे मेन्यू चेंज होतात. चला. खतरनाक आहे. होमली वाईब आहे बॉस, लिटरली होमली वाईब आहे. तर्री पोहे पण झणझणीत नाही. तर्री पोहे मी इमॅजिन केलं असतं तर नागपूर साईडचा खूप असा जाळ निघणार, अजिबात नाही. असं नाही की पुणेरी आहे म्हणून गोळचटे वगैरे असं पण नाही आहे. हा 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 मस्त. नंतर एक असा किक येते अशी मस्त जळते ते. हा हा अक्षय बोर्डिंग. हो हो हो. तिथे मधु काका कामाला होते. बरं. इथनं त्यांनी काम सोडून मग इकडे आले. मधूची गाडीचं नाव कसं काय आलं? एक कस्टमर आहेत, हां ते खूप जुने आहेत 40 वर्ष, तर बरं. त्यांनी आप रात्री येऊन तर ती मधूची गाडी म्हणून नाव टाकून गेले. असं. पण आधी काय होतं त्याचं? काहीच नव्हतं, नाव नव्हतं, काही नव्हतं. हां त्यांनी फक्त असंच केलं, डायरेक्ट मधूची गाडी म्हणून नाव टाकून गेले. मधूच्या गाडीवर 25 वर्ष येतो जवळजवळ. काही लोकांना कसं सकाळी उठल्यावर एक कॉफी शॉट किंवा एस्प्रेसो शॉटची सवय असते, त्याशिवाय डे किक स्टार्ट होत नाही. तसं ह्यांचा तो सांबार आहे, गिव्स यू द परफेक्ट शॉट. म्हणजे स्पायसेस पण परफेक्ट आहेत. आम्ही कॉलेजमध्ये पण यायचो ना, एव्हरीथिंग यूज टू बी सराउंडेड लाईक दिस. आणि आम्हाला थांबून राहिलं, मधु काका म्हणाले थांबा थोडा वेळ. मग असं जागा मिळेल तिथे आत घुसायचं आणि ओ काका हे द्या, ओ काका ते. तर 8-10 रुपये पोहे होते तेव्हापासून मी इथे येतोय. म्हणजे 2 रुपये 3 रुपये पोह्याची डिश होती तेव्हापासून आता 25 रुपयेपर्यंत आले, पण चव तीच आहे आणि अप्रतिम टेस्ट. भाई काही जागा असतात ना त्या टेस्टपेक्षा जास्त लेगसीवर असतात. लोकांना सवय असते त्या जागेची. तशीच ही मधूची गाडी. भाई विचार करा ना, याचं नाव पण लोकांनीच ठरवले. एक जण आले आणि एक दिवस म्हणले अरे ही मधूची गाडी. त्याच्या आधी त्या गाडीला नाव पण नव्हतं. आज पण त्या मधू काकांची आठवण हे लोक काढत असतात. कमाल आहे बॉस.